स्टिरियोटाईप जसं म्हणतो की महिलांना सुद्धा चालवता येतं आणि त्यांना हा ब्रेक थ्रूच मारता येतो, पायानी ब्रेक मारता येत नाही. हाफ हेल्मेट कधी वापरावं, फुल हेल्मेट कधी वापरा, आणि जर हेल्मेट नसेल तर आपण त्यांना प्रशिक्षणच देत नाही. ही आहे मुंबईतील 27 वर्षीय अमृता माने. अमृताने आतापर्यंत जवळपास 5,000 पेक्षा जास्त महिलांना दुचाकी चालवण्याचे प्रशिक्षण दिले आहे. दुचाकीच्या प्रशिक्षणासोबतच अमृता महिलांना रोड सेफ्टीचे देखील धडे देत असते. जाणून घेऊया अमृताविषयी अधिक माहिती. नमस्कार, माझं नाव अमृता माने, फाउंडर विमेन ऑन व्हील्स. माझं वय आता सध्या 27 आहे आणि मी मुंबई येथून आहे. माझं शिक्षण BSc इन केमिस्ट्री झालंय आणि MBA इन मार्केटिंग झालंय आणि विमेन स्टार्टअप प्रोग्राम आहे बँगलोरमध्ये. लहान असल्यापासूनच तिथे एक पॅशन होतं की मोटरसायकल्स चालवतात कसे, आणि त्या पॅशन मधनच मला ती आवड निर्माण झाली आणि त्या आवडीपासून विमेन ऑन व्हील्सची सुरुवात झाली. मी 7वीत असताना माझी पहिली स्प्लेंडर होती, त्याच्यावर मी शिकले आणि तीच चालवली. माझ्या एका कझिनने शिकवलेलं जेव्हा मी गावी होते, पण ते मुळात एकच दिवस शिकवलं आणि त्याच्यानंतर ते मी स्वतःच, मला वाटतं मी पुढे ते शिकत गेलो. सो विमेन ऑन व्हील्स हे बेसिकली एक ड्रायव्हिंग ग्रुप आहे आणि जिथे आपण महिलांना मोटरसायकल शिकवतो. आणि हे फक्त आपल्याकडे महिला इन्स्ट्रक्टर्स आहेत, कारण आपल्याला माहिती आहे की बरेच महिला पुरुषांसोबत कम्फर्टेबल नसतात, त्यांच्या शिक्षणापासून कम्फर्टेबल नसतात. सो त्यामुळे आपण हा कन्सेप्ट घेऊन आलो आहोत, जिथे फॉर विमेन बाय विमेन हा कन्सेप्ट चालतो. आतापर्यंत आपण एक 6 वर्षात 5,000 प्लस महिलांना आपण शिकवलं आहे आणि मुंबईत आता सध्या 4 ब्रांचेस आहेत आणि आपल्याकडे महिला इन्स्ट्रक्टर सुद्धा आहेत. मला स्वतःला सुद्धा गिअर बाईक शिकायची होती, कारण माझ्या कझिननी ती एका दिवसाची शिकवली, ती पुरेसं नव्हतं आणि मी शोधत सुद्धा होते, पण असा कुठचा ग्रुप सापडला नाही मला. आणि नंतर मग मी म्हटलं की जर अजून ती सोसायटीमध्ये जर ही गरज आहे तर ती गरज पूर्ण करणारं कोणीतरी हवं, आणि त्याच उद्देशाने मी हे विमेन ऑन व्हील सुरू केलं. सुरुवात केल्याच अमेझिंग रिस्पॉन्स होता, कारण पहिलं मला आठवतंय मी जेव्हा व्हॉट्सअप ग्रुप हा ब्रॉडकास्ट केला आणि ज्याच्यावर सांगितलं मी की असं असं आपण ट्रेनिंग देतोय, तर लगेचच माझे 5 स्टुडंट तयार झाले आणि तो एक पहिलाच माझ्यासाठी बॅच फुल असण्याचा आनंद होता. आणि आता दिवसाला नाही म्हणता म्हणता 30 ते 35 स्टुडंट्स आपल्याला दिवसाला होऊनच जातात. आपल्याकडे दादरला आहे, ठाण्याला आहे, नवी मुंबईला आहे आणि असे इतर ब्रांचेस आहेत. तर वेगवेगळे बॅचेस सुद्धा आहेत, त्यांचे सकाळचे बॅचेस असतात, दुपारचे असतात, संध्याकाळचे असतात. सो जशा महिलांना त्यांना जे बॅचेस सुविधाकारक असतील ते येतात आणि जॉईन करतात त्यानुसार. विमेन ऑन व्हील सुरू करताना पहिलं तर माझ्या डोक्यात हेच होतं की आपण मोटरसायकल चालवताना हेल्मेट्स किंवा त्याला लागणाऱ्या ज्या सेफ्टीज असतात त्या मुळीच बघत नाही. सो बेसिकली आम्ही सुद्धा जेव्हा आम्ही आमच्या ट्रेनिंग ग्रुपमध्ये शिकवायला म्हणजे जेव्हा सुरू करतो, तर पहिल्या दिवशी जर हेल्मेट नसेल तर आपण त्यांना प्रशिक्षणच देत नाही. सो मी माझ्यापासून सुरुवात केली आहे आणि ही एक जनजागृती, म्हणजे हे एकदम छोटीशी गोष्ट आहे की तुम्हाला हेल्मेट घातलं पाहिजे. मग ते हेल्मेट हाफ असावं की फुल असावं, तर त्याच्या हाफ हेल्मेट कधी वापरावं, फुल हेल्मेट कधी वापरा आणि ते का वापरावं. सो हे आमच्या पद्धतीने आम्ही विमेन ऑन व्हील्स थ्रू सांगतच असतो. सो पहिलं तर आपण ब्रेकिंग द स्टिरियोटाईप जसं म्हणतो की महिलांना सुद्धा चालवता येतं आणि त्यांना हा ब्रेक थ्रूच मारता येतो, पायानी ब्रेक मारता येत नाही. सो पहिलं तर आपण ते जनजागृतीद्वारे आपण सांगतो. हेल्मेट्स का वापरणं गरजेचं आहे त्यांच्या सेफ्टीसाठी, म्हणजे स्वतःची सेफ्टी नाही बघायची, आपल्या सोबत जे बसतायत मागे पिलियन किंवा आपल्यासोबत जे रोडवर आहेत त्यांची पण सेफ्टी कशी बघायची हे सुद्धा आपण त्यांना सांगतो. आणि ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे कुठची स्पीड कधी वापरावी, जर तुम्ही सिटीमध्ये चालवत असाल तर कसं चालवायचं, जेव्हा तुम्ही लॉंग राईड्सला जात असाल तर तुम्ही कसे करायचं. सो ह्या सगळ्या जनजागृतीद्वारे आपण हे मेसेजेस महिलांना देत असतो. सो मला आठवत आहे माझी पहिली स्कूटी जी होती ती होंडा ऍक्टिवा होती आणि आत्ता जी ही बाईक आहे ही केफी हिचं नाव ठेवलंय. सो ही माझी 13वी बाईक आहे आणि मला राईड्स करायची खूप आवड आहे आणि आपण इनफॅक्ट आपल्या विमेन ऑन व्हील्स कम्युनिटी जो ग्रुप आहे त्याच्याद्वारे पण आपण महिलांसोबत राईड्सला जातोच. पण येस, मी बरेच स्टेट्स कव्हर केले आहेत आणि बरेच सिटी राईड्स पण होतात. महाराष्ट्रामध्ये पण भरपूर राईड्स केलेले आहेत. ऑगस्टमध्ये मी लडाखला जाऊन आले आणि गेल्या वर्षी जी राईड केली ती अरुणाचलची झाली. दुसऱ्या स्टेटमध्ये जातो तर आपल्याला घाबरून नाही चालू शकतो. तिकडे आपल्याला कॉन्फिडन्स आपला खूप स्ट्रॉंग असला पाहिजे, कारण पहिलं तर आपल्याला
दुसऱ्या रोड्सवरती दुसऱ्या स्टेटमध्ये राईड करण्याची एक पद्धत वेगळी असते, त्यांचे रोड्स वेगळे असतात. आता मुंबईमध्ये थोडे ब्रॉड रोड्स आहेत, वेरेन जेव्हा तुम्ही दुसऱ्या स्टेट्समध्ये चालवता तर पटकन तुमचे रस्ते छोटे होतात. तर त्या रोड्समध्ये आपल्याला कसं चालवलं पाहिजे. आणि मेन इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला कॉन्फिडन्स का हवा, कारण की लोकलेट जे असतात तिकडे त्या इतर स्टेट्समध्ये, सो त्यांच्याशी आपल्याला कसं हितगुज करता आलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण तेच तुमचं थ्रू आउट द राईड म्हणजे 10-15 दिवसाची जी राईड असते ते तुम्हाला खूप हेल्प करतं. अमृता आणि तिच्या टीमने अनेक महिलांना दुचाकी चालवण्याचे प्रशिक्षण तर दिलेच आहे, मात्र महिला सुद्धा उत्तम चालक बनू शकतात, चांगल्या प्रकारे गाडी चालवू शकतात, याचे उत्तम उदाहरण समाजासमोर आणले आहे. निकिता महेंद्र, लोकल 18, मुंबई.